सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावात आज शनिवारी एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली. 10वीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने आणि एका 24 वर्षाच्या तरुणाने तलावात बुडून प्राण गमावल्याने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दोघांचेही मृतदेह हाती लागले. मात्र या घटनेमुळे आत्महत्यांच्या वाढत्या प्रमाणावर पुन्हा एकदा चिंता व्यक्त होते. मिळालेल्या माहितीनुसार सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालयात 10वीत शिकणारी विद्यार्थिनी लिशा गोसावी ही सकाळी खासगी क्लाससाठी कारिवडेहून सावंतवाडीत आली होती. तिच्यासोबत तिची 12वीत शिकणारी बहीणही होती. दुपारी 1च्या सुमारात मोती तलावाच्या काठावर लिशा आणि नाधवडे वैभववाडी येथील 24 वर्षीय रोहन गोसावी यांच्यात कोणत्या तरी कारणावरून बाचाबाची सुरू होती. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार वाद सुरू असतानाच रोहन तलावाच्या काठावरून बाहेरच्या रस्त्याच्या दिशेने गेला. त्याचवेळी लिशाने अचानक तलावाच्या पाण्यात उडी घेतली. लिशाने उडी घेतलेली पाहताच तलावाकाठी असलेल्या तिच्या बहिणीने रोहनला ओरडून बोलावले. मुलीला वाचवण्यासाठी 24 वर्षाच्या रोहनने क्षणाचाही विचार न करता तात्काळ तलावात उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. हे दृश्य तेथील स्थानिकांनी पाहिलं आणि त्वरित प्रशासनाला माहिती दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून सावंतवाडी नगर परिषदेचे कर्मचारी, पोलीस पथक आणि बाबल आल्मेडा यांच्या नेतृत्वाखालील आपत्कालीन रेस्क्यू टीम अवघ्या काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोलीस अधिकारी राजेंद्र मगदूम आपल्या टीमसह उपस्थित होते. बाबल आल्मेडा आणि त्यांच्या रेस्क्यू टीमने तात्काळ तलावात उतरून अत्यंत वेगाने शोध मोहीम हाती घेतली. अथक प्रयत्नानंतर अवघ्या काही तासातच रोहन गोसावी याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आलं. तर सुमारे 3:30 वाजण्याच्या सुमारास रेस्क्यू टीमच्या मदतीने लिशाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला. आपल्या तळ्याच्या काठाच्या तिथे बघा जो हॉल आहे पाण्याचा, तिथं त्या ह्याच्यावर आम्ही काढली पाण्यातनं. त्यांनी कोणी काढणारे नगरपालिका कर्मचारी. त्याच्यानंतर आम्ही ती ओढत आमच्या कापडावर घेऊन हळूहळू गाडीपर्यंत आणली. कमी जागेतली म्हणून ती तोंडाने अशी होती, नाही ते परतायला जागाच नव्हती ना. मात्र या घटनेच्या निमित्ताने एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सावंतवाडी शहरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आत्महत्यांचं आणि टोकाचं पाऊल उचलण्याचं प्रमाण दिवसोंदिवस कमालीचं वाढत चाललंय. क्षुल्लक कारणांवरून, कौटुंबिक किंवा मानसिक तणावातून तरुण आणि अल्पवयीन मुलं असा स्वतःचा जीव संपवत आहेत. यावरच चिंतनाची गरज निर्माण झाली आहे.